विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक पोनविडी, इतिहास विषय शिक्षक, के जे सोमय्या वरिष्ठ व के वी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपर. पाठीमागील तासात आपण ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंड या कंपनीची स्थापना कशासाठी झाली आपण बघितलं. पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ब्रिटिश पार्लमेंट किंवा इंग्रज सरकार व राजा दुसरा चार्लस याने ईस्ट इंडिया कंपनी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी 15 वर्षाची सनद म्हणजे 15 वर्षाचा व्यापार करण्याचा अधिकार या कंपनीला दिलेला. आणि त्याचबरोबर या कंपनीचा व्यापार दिवसेंदिवस काय होत गेला आपण बघितलं का, वाढत गेला. थोडक्यात व्यापाराचा विकास हे पाहून ब्रिटिश सरकार व चार्लस दुसरा याने कंपनीला काही विशिष्ट अधिकार, नागरी अधिकार व लष्करी अधिकार, थोडक्यात नौकर भरती, नौकरांना शिक्षा करणे, किल्ले बांधणे. कशासाठी किल्ले? संरक्षणासाठी. व्यापार करणे, व्यापाराचा विकास करणे, पूर्वेकडील राज्यकर्त्यांबरोबर युद्ध करणे किंवा तह करणे. टाक्सा म्हणजे नाणी पाडणे. अशा प्रकारचे अधिकार ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीला दिलेले. पुढील काळात हा व्यापार वाढला. हे इंग्रज सरकारच्या लक्षात आल्यानंतर यांनी यांच्या अधिकारात वाढ केली आणि या भागातील कारभार व्यवस्थित चालावा, थोडक्यात सुरळीत चालावा यासाठी यांनी जो भारतातील प्रदेश ताब्यात घेतलेला आहे त्या प्रदेशाचे विभाग पाडले आणि विभाग पाडून त्या विभागावर अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. आपण बघितलं, अधिकारी प्रेसिडेंटची नेमणूक केली. प्रेसिडेंटच्या हाताखाली इतर अधिकारी, इतर नौकर वर्ग, शिकाऊ उमेदवार अशा लोकांचा समूह होता आणि हे लोक वखारीमध्येच राहत. पुढील काळात मुंबई बेट हे कोणाच्या ताब्यात होतं आपण बघितलं? पोर्तुगीजांच्या ताब्यात. परंतु पोर्तुगीज राजकन्या हिचा विवाह ब्रिटिश राजा म्हणजे इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याच्याबरोबर झाला आणि पोर्तुगीज राजाने हे मुंबई बेट इंग्लंडला किंवा दुसऱ्या चार्लस भेट म्हणून. पुढील काळात या मुंबई बेटामधून निघणारा उत्पन्न, राज्य कारभारासाठी लागणारा खर्च याचा मेळ बसत. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. हे चार्लसच्या लक्षात आल्यानंतर चार्लस हे मुंबई बेट किंवा मुंबई विभागाचा कारभार कंपनीकडे दिला. कोणत्या कंपनीकडे? ईस्ट इंडिया कंपनीकडे दिला. आणि
भाडेतत्वावर. आणि ईस्ट इंडिया कंपनीचा मूळ उद्देश कोणता होता? पूर्वेकडील देशांमध्ये जाऊन व्यापार करणे आणि जास्तीत जास्त काय मिळवणे? नफा मिळवणे. हा त्यांचा उद्देश. हे मुंबई बेट कंपनीच्या ताब्यात आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या बेटाचा विकास केला. ऑक्झिलन या व्यक्तीची गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. ही व्यक्ती हुशार आणि दूरदृष्टिकोन होता. या व्यक्तीने म्हणजे ही व्यक्ती म्हणजे कोण? ऑक्झिलन. या व्यक्तीने अनेक व्यापाऱ्यांना आणि कारागिरांना कुठे बोलवलं? मुंबई बेटामध्ये. कशासाठी बोलवलं? व्यापाराच्या दृष्टिकोनातून. का बोलवलं? का जेणेकरून या ठिकाणचा व्यापार काय होईल? वाढेल, व्यापाराचा विकास होईल आणि नफा मिळेल. आणि ऑक्झिलन पुढील काळात या ठिकाणी नाणी पाडली आणि यामधून मुंबई बेटाचा विकास झाला. आता पुढील भाग आपल्याला पाहायचा डच. आपण बघितलं सर्वप्रथम कोण आलं? पोर्तुगीज आले. फ्रेंच बघायचे आपल्याला. इंग्रज आले. डच आले. पूर्वेकडील डच म्हणजे हॉलंड. डच कोणत्या देशातील? हॉलंड या देशातील आहे. ज्याप्रमाणे पोर्तुगीजांना वाटत होतं का पूर्वेकडील देशांबरोबर आपण व्यापार करावा, व्यापारी संबंध निर्माण करावे आणि नफा मिळवावा असं वाटत होतं, त्याच पद्धतीने हॉलंडमधील डचांना सुद्धा वाटत. म्हणून डचांनी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या व्यापारी कंपनीची स्थापना केली इसवी सन 1602. कशासाठी? का पूर्वेकडील देशांशी व्यापार करायचा. कारण पूर्वेकडील देश हे कसे होते? सधन आणि संपन्न. त्यामधून पोर्तुगीजांचा विकास झाला, इंग्रजांचा विकास झाला. विकास कोणता? आर्थिक विकास झाला, आर्थिक नफा झाला. हे कोणाच्या लक्षात आलं? डचांच्या लक्षात आले. आणि डचांनी सुद्धा पुढं लक्ष वेधलं किंवा कोणत्या ठिकाणी लक्ष दिलं? पूर्वेकडील देशांबरोबर आपले व्यापारी संबंध निर्माण झाले पाहिजे. याकरता त्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची इसवी सन 1602 मध्ये स्थापना केली. आणि पहिली डच व्यक्ती कॉर्निलियस ही व्यक्ती भारतात आली. कशासाठी आली? व्यापार करण्यासाठी. या व्यक्तीला व्यापारामध्ये आवड होती, राजकीय आवड नव्हती. राजकारणामध्ये ह्या व्यक्तीला आवड नव्हती. भारताच्या राजकारणामध्ये या व्यक्तीने जास्त लक्ष घातलं नाही, तर व्यापाराकडे लक्ष. भारतामधील सुती कापड, रेशीम कापड, तांदूळ, नीळ व आपूल या पदार्थांची खरेदी केली. कोणत्या देशातून? भारतात. आणि हा माल पूर्वेकडील देशामध्ये पाठवला, इतर देशांमध्ये पाठवला, आग्नेय आशिया देशामध्ये पाठवला. आणि त्यामुळे या व्यक्तीने जास्तीत जास्त काय केला? नफा मिळवला. लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हसाठी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी डच मधून आलेली पहिली व्यक्ती कोण आहे? तर कॉर्निलियस. डच व्यक्ती कोणत्या देशातील? हॉलंड या देशातील ही व्यक्ती. हे लक्षात घ्या. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे
भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं व्यापाराच्या दृष्टिकोनातून. त्यामध्ये आपण पाहायचे सुरत, मद्रास, केरळ, बंगाल या ठिकाणी सुरत, मद्रास, केरळ, बंगाल या ठिकाणी यांचं वर्चस्व निर्माण झालं. यांचे व्यापारी ठाणे या ठिकाणी. आणि या ठिकाणी नेमकं यांनी काय केलं तर या भागातून यांनी वस्तूंची खरेदी केली. कोणत्या वस्तूंची तुम्हाला सांगितलं? सुती कापड, रेशीम कापड, नीळ, आखूड, तांदूळ व इतर वस्तूंची खरेदी केली. आणि हा माल खरेदी करून अतिपूर्वेकडील देशांमध्ये व आग्नेय आशिया या देशांमध्ये पाठवला आणि याच्यामधून यांना काय मिळाला? नफा मिळाला. हे लक्षात. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे का डच सरकारने यांना कोणते अधिकार दिले? व्यापार वाढला, व्यापाराचा विकास झाला. जसं ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश पार्लमेंटने अधिकार दिले त्याच पद्धतीचे अधिकार डच सरकारने ह्या ईस्ट इंडिया कंपनीला दिले. पूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करणे, व्यापारी संबंध वाढवणे, व्यापाराला संरक्षण मिळवणे आणि यामधून जास्तीत जास्त नफा मिळवणे, व्यापाराचा विकास. दुसरं संरक्षणासाठी सैन्य, शस्त्र. कारण हे परकीय लोक होते, यांना भारतामध्ये विरोध झाला नाही असं नाही. काही वेळेस भारतीय राज्यकर्त्यांनी जर यांना व्यापारी सवलती दिल्या असती तरी काही कारणास्तव काही वेळेस यांना विरोध झाला. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून यांना सैन्य व शस्त्र ठेवण्याचा अधिकार डच सरकारने. वेळ प्रसंगी काय होते लक्षात घ्या, वेळ प्रसंगी स्थानिक राज्यकर्त्यांबरोबर यांना युद्ध करावं लागत. सगळ्यात सवलती भारतीय राज्यकर्त्यांनी यांना दिलेल्या नव्हत्या. वेळ प्रसंगी यांना युद्ध करावं लागलं. कायमच नाही तर काही वेळेस सामोपचाराची भूमिका घेऊन, थोडक्यात शांततेची भूमिका घेऊन तह करणे म्हणजे समोरील राज्यकर्त्यांबरोबर बोलणी करणे, वाटाघाटी करणे, याला काय म्हणतात? तह. आणि त्याचबरोबर नाणी पाडणे म्हणजे पैसा तयार करणे, थोडक्यात नाणी तयार करणे. आणि भारतामध्ये जास्तीत जास्त वखारी स्थापन करणे हा मूळ उद्देश. अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनी आपल्या कंपनीला डच सरकारने अधिकार दिले. हे अधिकार आपण बघितले: व्यापार, सैन्य, युद्ध, नाणी आणि वखार. याच्यामध्ये पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे का डच यांचे आफ्रिका, आशिया आणि पूर्व देश या ठिकाणी कोणकोणत्या भागात वसाहती होत्या, वाखारी होत्या, कोणत्या भागात त्यांचा प्रभाव म्हणजे यांचं वर्चस्व क्षेत्र कोणत्या भागात? आफ्रिकामध्ये इराण, इराक, येमेन. आफ्रिका खंडामध्ये इराण, इराक, येमेन या भागात यांच्या वसाहती होत्या.
आशिया खंडामध्ये भारताचा पुरुष एक भाग होता, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार. आशिया खंडामध्ये भारत, म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश आणि पाकिस्तान, बांगलादेश. पूर्वेकडील देशांमध्ये चीन, जपान, लाओस, तैवान, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया. पूर्वेकडील देश चीन, जपान, लाओस, तैवान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया. अशा प्रकारे या खंडांमध्ये डचांचं वर्चस्व होतं, व्यापारी वर्चस्व होतं आणि या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केलेल्या. एक गोष्ट लक्षात घ्या, पोर्तुगीजांनी भारतामध्ये व इतर ठिकाणी धर्माचा प्रसार केला. डचांनी धर्माचा प्रसार करण्यापेक्षा कशाकडे लक्ष दिलं, तर व्यापाराकडे त्यांनी लक्ष दिलं. आता भारतामध्ये मच्छलीपट्टण या ठिकाणी त्यांची वाखार होती, पहिली वाखार. जसे इंग्रजांची पहिली वाखार कुठे होती, सुरत, तसं भारतामध्ये डचांची पहिली वाखार होती मच्छलीपट्टण या ठिकाणी त्यांची पहिली वाखार. डचांनी भारतामधील पोर्तुगीजांचा पराभव केला. डचांनी भारतामधील पोर्तुगीजांचा पराभव केला. कोची कोल्लम या प्रदेशावर त्यांनी वर्चस्व मिळवलं. मसाल्याचे पदार्थ, काळे मिरे, प्रत्येकाला माहिती, काळे मिरे माहिती नाही असं कोणी नाही. काळे मिरे या ठिकाणी त्याची त्यांनी खरेदी केली व इतर देशांमध्ये त्याची निर्यात कोणत्या भागातून त्यांनी केले, कोची आणि दक्षिण भारत आणि पश्चिम किनारपट्टी. दक्षिण भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर डचांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. कशामुळे केलं, का डचांचं आरमार हे प्रबळ होतं, श्रेष्ठ. मी तुम्हाला पाठीमागील तासाला सांगितलं, भारतीय राज्यकर्त्यांकडे आरमार होतं नाही असं नाही, परंतु भारतीय राज्यकर्त्यांनी आरमाराकडे जास्त लक्ष केंद्रित केलं नाही. हे युरोपियन राष्ट्रांच्या लक्षात आलं आणि युरोपियन राष्ट्रांचं आरमार थोडक्यात नाविक सामर्थ्य प्रबळ होतं आणि त्यामुळं भारतीय राज्यकर्त्यांचा यांच्यापुढं निभाव लागला नाही, हे लक्षात घ्या. यांचं आरमार प्रबळ असल्यामुळे यांनी भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर, पश्चिम किनारपट्टीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि या ठिकाणी त्यांनी व्यापार कशामुळं, आरमारामुळे. आणि भारतीय राज्यकर्ते म्हणजे कोण, मोगल, विजापूरचे आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, नगरची निजामशाही, असे जे काही राज्यकर्ते होते व इतर काही राज्यकर्ते, या राज्यकर्त्यांना समुद्रातून व्यापार करताना डचांची परवानगी घ्यावी लागली. का, कारण डचांचं या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व निर्माण झालं. थोडक्यात ही किनारपट्टी, समुद्र किनारपट्टी ही डचांच्या ताब्यात आणि या ठिकाणी जर व्यापार करायचा असेल तर भारतीय राज्यकर्त्यांना यांची परवानगी घ्यावी लागेल, नाही तर यांचे जहाज जप्त केले जात किंवा तो माल समुद्रात बुडवला जात होता. परवानगी घेतली नाही तर आपण पाहिलं, पोर्तुगीज भारतीय राज्यकर्त्यांना कागदात म्हणजे परवाना, कागदात म्हणजे परवाना, कागदोपत्री परवाना घ्यावा लागत होता. कारण पोर्तुगीजांचं आरमार
हे भारतीय राज्यकर्त्यांपेक्षा कसं होतं, प्रबळ होतं. हे आपण पाठीमागील तासाला बघितलं. तसंच आरमार कोणाचं प्रबळ होतं, तर डचांचं आरमार प्रबळ होतं. म्हणून समुद्रामार्गे व्यापार करण्यासाठी भारतीय राज्यकर्त्यांना थोडक्यात मोगल बादशाह, आदिलशाह, निजामशाही, कुतुबशाही ह्या व इतर राज्यकर्त्यांना यांची परवानगी घ्यावी लागत. अशा प्रकारे डचांचा भारतात प्रभाव निर्माण झालेला होता. प्रभाव म्हणजे वर्चस्व, व्यापारी वर्चस्व निर्माण झाले. भारतामधून वेगवेगळ्या वस्तूंची, मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करणे व पूर्वेकडील देशांशी, आग्नेय आशियाई देशांशी तो माल ते निर्यात करत होते आणि याच्यामधून यांना प्रचंड नफा मिळत. अशा प्रकारे आज आपण डचांचा मुद्दा बघितला. पहिला मुद्दा बघितला आपण पोर्तुगीज, त्यानंतर इंग्रज बघितले, इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी आपण बघितली आणि इंग्रजांनी वाखारी कशा स्थापन केल्या बघितल्या. आणि त्याचप्रमाणे आजच्या तासाला आपण डच बघितलं. डच हे कोणत्या देशातील, भारतामध्ये गेलेली पहिली व्यक्ती कोण, कॉर्नेलियस. त्यांनी भारतामध्ये कोणकोणत्या भागात आपल्या वसाहती स्थापन केल्या तेही आपण बघितलं. सुरत, मद्रास, केरळ आणि बंगाल. आणि त्याच नावाने पश्चिम किनारपट्टीवरही त्यांचं वर्चस्व होतं, कारण त्यांचं आरमार कसं होतं, प्रबळ. आजच्या तासाला हा डचांचा मुद्दा संपला. उद्याच्या तासाला आपण फ्रेंच भारतामध्ये कसे आले आणि फ्रेंचांच्या वसाहतीचा अभ्यास आपण करणार आहोत. आजच्या तासाला आपण या ठिकाणीच काय करणार आहोत, थांबणार आहोत. धन्यवाद.